संत मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची 5 प्रवचनं सुंदररित्या सादर करण्यात आलेली आहेत. त्यातील पहिलं प्रवचन डोंगरावरील प्रवचन, अध्याय 5 ते वचन 7 पर्यंत. त्यानंतर अध्याय 10 मध्ये प्रेषित कार्याविषयीचं प्रवचन, अध्याय 13 मध्ये स्वर्गराज्याच्या दाखल्यांविषयीचं प्रवचन, अध्याय 18 मध्ये सामुदायिक जीवनाविषयीचं प्रवचन आणि अध्याय 23-24 मध्ये युगाच्या समाप्तीविषयीचं प्रवचन. अशा प्रकारे संत मत्तईने प्रभू येशू ख्रिस्ताची 5 प्रवचनं सुंदररित्या जोपासून ठेवलेली आहेत. ह्या दिवसांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेषित कार्यावरील प्रवचन ह्याविषयी आपण चिंतन करत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या 12 शिष्यांना पुढील प्रमाणे शिकवले असं सांगण्यात आलेलं आहे. येशू म्हणतो, जात असताना अशी घोषणा करीत जा की स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. संत मत्तई देवाचे राज्य हा शब्द वापरत नाही, स्वर्गाचे राज्य असा शब्द वापरतो. ह्याचा अर्थ असा आहे की स्वर्गाचं राज्य म्हणजे सर्वांसाठी उपलब्ध असलेलं राज्य. मग ती व्यक्ती आस्तिक असो की नास्तिक असो, अशा सर्वांना सुखशांतीचा, प्रेमाचा, आनंदाचा अनुभव यावा अशी साक्षात परमेश्वराची योजना आहे. तसेच संत मत्तई जेव्हा स्वर्गाचे राज्य असा शब्द उच्चारतो तेव्हा तो परमेश्वराविषयी प्रचंड असा आदरभाव व्यक्त करतो की परमेश्वराचं नाव एवढं मोठं आहे की ते आपण घेऊ शकत नाही. त्याऐवजी तो ज्या ठिकाणी अस्तित्वात आहे, उपलब्ध आहे, उपस्थित आहे, त्या स्वर्गाचा उल्लेख तो करतो. येशू पुढे मार्गदर्शन करतो, रोग्यांना बरे करा. खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताने तोपर्यंत बऱ्याच रोग्यांना बरे केले होते हे प्रेषितांनी पाहिलेलं होतं. म्हणून जो स्वतः इतरांना बरे करू शकत होता तो आता प्रेषितांना आज्ञा देत आहे की त्यांनी रोग्यांना बरे करावे, मेलेल्यांना उठवा. येशू याईराच्या कन्येला मरणातून जिवंत करतो हे प्रत्यक्ष प्रेषितांनी पाहिलेलं होतं. कुष्ठरोग्यास शुद्ध करा हे देखील येशूने केलेलं होतं. भूते काढा, तुम्हाला फुकट मिळाले आहे, फुकट द्या. सोने, रुपे किंवा तांबे आपल्या कंबर कशात घेऊ नका. वाटेसाठी झोळी, दुसरा अंगरखा, वाहना किंवा काठी घेऊ नका. म्हणजे ह्या सगळ्या शब्दांतून कोणती गोष्ट प्रकट होते? प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रेषितांना सांगत आहे की जे काही तुम्ही करणार आहात ते स्वतःच्या सामर्थ्याने नाही, तर साक्षात परमेश्वराच्या सामर्थ्याने. ज्या ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल तेव्हा तेथे कोण योग्य आहे हे शोधून काढा. योग्य व्यक्तीची पारख करण्यासाठी पवित्र आत्म्याचे सामर्थ्य आपल्या कामी येत असतं आणि मग तिथे राहून योग्य व्यक्तीची शोध घ्यायचा, त्या व्यक्तीला घडवायचं, त्या व्यक्तीला स्वर्गराज्यामध्ये घेऊन यायचं, त्या व्यक्तीद्वारे स्वर्गाचं राज्य त्या परिसरामध्ये प्रसारित करण्यासाठी प्रयत्नशील राहायचं. एखाद्या घरात तुम्ही जाल तर तुम्ही तिथे सांगायचं की तुम्हास शांती असो. ते घर योग्य असलं तर तुमची शांती त्याला प्राप्त हो, नसलं तर तुमची शांती तुम्हाकडे परत येवो. ह्या शब्दामध्ये एक महत्त्वाचं सत्य दडलेलं आहे की अंतःकरण खुलं नसेल तर परमेश्वराची शांती आपल्या अंतःकरणात वास करू शकत नाही. अशा प्रकारच्या प्रवृत्तीपासून आपण 2 हात दूर असावं अशी शिकवण प्रभू येशू ख्रिस्त करतो आणि त्यासाठी तो एक प्रतीक वापरतो की जिथे तुमचं स्वागत होणार नाही त्या घरातून किंवा नगरातून निघताना तुमच्या पायाची धूळ झटकून टाका. पायाची धूळ झटकून टाकायचं म्हणजे ती प्रवृत्ती धिक्कारायची, त्या प्रवृत्तीपासून दूर राहायचं. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला कोणतं प्रेषित कार्य दिलेलं आहे आपण तपासून पाहूया आणि ते करण्यासाठी सिद्ध होऊया.